मनपूर्वक नमस्कार करतो सर्वांना. उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्वांना माझा पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार. मी श्री प्रकाश सखाराम गवस, सचिव, श्री देवी शांतादुर्गा देवस्थान उसप, रजिस्टर नंबर A410 सिंधुदुर्ग. आपल्या श्री देवी शांतादुर्गा देवस्थान उसप विश्वस्त मंडळाची निवडणूक 5 जुलै 2026 रोजी संपन्न झाली. यापूर्वी ही निवडणूक सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी उपायुक्त कोल्हापूर यांच्या आदेशाने घेतली होती. पण त्यावेळी काही विविध संतोषी लोकांनी गोंधळ निर्माण केल्यामुळे त्यावेळी निवडणूक स्थगित करण्यात आली. स्थगित झालेल्या निवडणुकीचा रिपोर्ट सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी कोल्हापूरला तसंच रिपोर्ट केल्यानंतर धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांनी पुन्हा आदेश दिला की आदेश दिला की जिल्हा म्हणजे धर्मदाय आयुक्तांनी पुन्हा आदेश द्या की माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे की ही निवडणूक घेण्यात यावी. त्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे दलत सावंत यांचे निवडणूक अधिकारी म्हणून, तर कोल्हापूरच्या उपसहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्यातून 2 निरीक्षक पाठवण्यात आले. एक जाधव आणि दुसरे शेणाय यांच्या निरीक्षणाखाली ही निवडणूक घेण्यात यावी. व्हिडिओ शूटिंग, सर्व प्रकारची कोणत्याही प्रकारची कमतरता न ठेवता अगदी विधानसभेची निवडणूक किंवा लोकसभेची निवडणूक ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे निवडणूक घेण्यात यावी. आणि तशा प्रकारे माझ्यासोबत असलेले चंदू मळिक हे बापूसाहेब देसाई महाविद्यालयाचे चेअरमन आहेत. त्यांनी हायस्कूल मतदानासाठी उपलब्ध करून दिलेत. आणि अशा प्रकारे आम्ही 1.5 लाख रुपये निवडणूक निधी म्हणून धर्मदाय आयुक्त कोल्हापूर सिंधुदुर्ग यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी अनामत जमा केली. त्या खर्चा आधारे त्यांनी निवडणूक कार्यक्रम पार पडला. या निवडणुकीत आमचे 6 उमेदवार निवडून आले. मानकऱ्यापैकी आमचे 1 नंबर मानकरी हे परमे संस्थानचे संस्थानिक प्रदीपसिंह इंद्रसेन देसाई यांच्या घराण्यातील 2 ब्राह्मणीकर समाजातील आमचे 2, केळवेकर समाजापैकी 1 आणि घाडोसकर समाजापैकी 1 यांची नावं मी सांगतो. 1 नंबरमध्ये आलेले निवडून प्रदीपसिंह इंद्रसेनराव देसाई, वीरसेन प्रतापराव देसाई, आमच्या समाजाचे ब्राह्मणीकर समाजाचे प्रकाश सखाराम गवस, राजेश वासू गवस, केळवेकर समाजाचे भूपेश नारायण गवस आणि गाडीवस्कर समाजातील भरत अर्जुन गवस हे बिनविरोध आम्ही निवडून आले. विरोधकांनी अनेक प्रकारे ही निवडणूक कशी होणार नाही यासाठी हायकोर्टात वगैरे गेले. पण हायकोर्टाने सहजची निवडणूक व्हावी अशा प्रकारचे निर्देश दिल्याने ही निवडणूक पार पडली. हे एक ऐतिहासिक निवडणूक आहे असं मला सांगावं असं वाटतं. तुम्हा सर्व पत्रकारांना मुद्दामच हे सांगतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रोजी देवस्थानाची जी परिस्थिती आहे, एकीकडे काही देवस्थाने वादात अडकून बंद पडलेले आहेत. त्याच्यात असं आहे की कोकणात आपल्या कुठचेही मानकरी ठरलेले नाहीत. फक्त ते रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेपणे चालतात. त्याच्यावर पण आजवर आक्षेप घेतलेला नाही. परंतु आता आक्षेप घ्यायला सुरुवात झाली. काही लोक सेवेकरी आहेत ते आपल्याला मानकरी म्हणायला सुरुवात झाली. काही लोक आहेत की अमुकच लोक करतात म्हणजे अशा प्रकारे एक हे करून देवस्थान कसं बंद होईल या प्रकारे लोकांचे प्रयत्न असतात. देवस्थानं राजकारण शिरल्यामुळे देवस्थानं बऱ्यापैकी बंद पडण्यास सुरू झाली. अशा परिस्थितीत आम्ही हायकोर्टापर्यंत प्रयत्न करून ही निवडणूक जिंकलेली आहे, निवडणूक घडवून आणलेली आहे. मुद्दा म्हणजे घडवून आणलेली आहे. यात आम्हाला मदत करणारे गावातील बलुतेदार आहेत, सेवेकरी आहेत, गावाचे हितचिंतक आहेत. आमच्या हे सर्वांच्या मदतीने, केवळ मानकरी यांच्या मदतीने बलुतेदार आहेत, सेवेकरी आहे, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचा स्वतंत्र ट्रस्ट आहे. असे स्वतंत्र ट्रस्ट असलेले कमी ट्रस्ट आहेत. पण बरीच देवस्थाने ज्यावेळी संस्थानं विलीन झाली त्यावेळी ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे गेलेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे असलेले जी देवस्थान आहेत त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात खर्च सगळा जो करतायत हा आपले लोक करतायत. परंतु त्याच्यावरती
अधिराज्य ते करतायत. माझं असं सर्वांना विनंती आहे की ज्यांची देवस्थानं पश्चिम देवस्थान कमिटीकडे आहे त्यांनी ती स्वतंत्र करावीत, आपला स्वतंत्र ट्रस्ट करावा. या बाबतीत काही सहकार्य आले तर आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करू आणि सिंधुदुर्गातली देवस्थाने स्वतंत्र व्हावीत, आपल्या पायावर उभी राहावीत आणि चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची इच्छा आहे. यात हे ते निवडणुकीत आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार जे आयुक्त म्हणजे धर्मदाय आयुक्त, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग, उपआयुक्त कोल्हापूर आणि उच्च न्यायालय कोल्हापूर ब्रँच त्यांचे सर्वांचा मला सहकार्य, सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी माझे शब्द ऐकून घेतले आणि याला प्रसिद्धी देणार आहात याबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो. यात काही चूक झाली असेल ती आमचं असेल, बाकीचं चांगलं असेल तर तुम्ही छापावं अशी विनंती करतो. त्याच्यातून देवस्थान मुक्त व्हावी असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर याच्यात कोणाचा